महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर आजही शिक्कामोर्तब झालेलं नाही। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक आहेत आणि उमेदवारी अर्जावर आज केवळ सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या घेण्यात आल्यात। उद्या पुन्हा एकदा पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाईल। तेव्हा एक महत्त्वाची अपडेट, महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर आजही शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही। अजितदादांच्या निवासस्थानी या सगळ्याबाबत बैठक सुरू होती आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी एकूण 10 जण इच्छुक असल्याची माहिती मिळते आणि उमेदवारी अर्जावर आज केवळ सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते, जी 10 नावं समोर येतात त्यांच्यापैकी हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊ निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, आज राष्ट्रवादीचं नाव निश्चित होऊ शकलेलं नाहीये, उद्या पुन्हा वरिष्ठांची बैठक होण्याची शक्यता आहे। काय अपडेट मिळत आहेत, कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत? दीपक, जवळपास 1.5 तास आज देखील बैठक पार पडली। काल देखील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली होती, मात्र अंतिम उमेदवार यावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। सध्या 10 जणांची नावं हे पक्षामध्ये आहेत जे राज्यसभेसाठी इच्छुक आहेत। याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे, अविनाश अधिक, यासोबतच इद्रिस नाईकवडी, नवाब मलिक, बाबा सिद्दीकी यांच्यासह आणखी 3 जण इच्छुक असल्याची माहिती आहे। काही वेळापूर्वीच बाबा सिद्दीकी या ठिकाणाहून बाहेर पडले, मात्र त्यांनी आपण कुठल्याही प्रकारे स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर दुसरीकडे पार्थ पवार, समीर भुजबळ यांच्यासाठी सध्या पक्षात एक वेगळा गट काम करत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे उद्या या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे। उद्या वरिष्ठांची बैठक होईल मंत्रिमंडळ बैठकीनंतर आणि परवा दिवशी महायुतीचे सर्व उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।